या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सांगली जिल्ह्यातील काही भागात भयानक दुष्काळजन्य परिस्थिती आहे। त्यात जत तालुक्यात 60 ते 65 गावं अशी आहेत जिथे लोकांना पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, शेतीला देखील पाणी नाही। अशा भागात माझं जाणं येणं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, वेळ काढून त्या परिसरात जाऊन सगळी व्यवस्थित माहिती घेऊन ती सोय सुविधा करणं आवश्यक आहे। या बाबतीत प्रशासनानं योग्य ती पावलं उचलावी। मी उद्या 200 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करणार आहे। प्रशासनानं यावर निर्णय घेण्याची गरज आहे। जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या संदर्भात गेल्या 5-6 वर्षात सातत्यानं घोटाळे बाहेर येत आहेत। सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, सरकारच्या सुविधा सोयी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत। पण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे घोटाळे सारखे बाहेर येत आहेत। 19/4/2024 सरकार आयुक्तांचं पत्र आहे। डॉक्टर प्रिया दर्णर यांची नियुक्ती केली आहे। जवळपास 50 कोटी रुपये जो काही चुकीचा फ्रॉड झालाय त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। गोपीचंद पडळकर, आमदार। सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे। त्यामध्ये जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 ते 67 गावं अशी आहेत की जिथं पिण्याला पाणी नाही, जनावराला चारा नाही, शेतीच्या पाण्याचा तर विशेष येत नाही। आता जवळपास 93 टँकर तिथं सुरू आहेत। तर मी तिथं त्या भागात अधूनमधून सारखं माझं जाणं येणं होतं आहे। लोकांच्याकडे टँकर आला तर पाणी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था नाही, तिथं वाड्या वस्त्यावरती पाण्याच्या टाक्या नाहीत, अशी सगळी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे। माझी विनंती आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना, त्यांनी वेळ काढून तिथं त्या परिसरात जाऊन सगळी व्यवस्थितपणे माहिती घेऊन त्यांना चाऱ्याच्या बाबतीमध्ये आता सुविधा करणं तात्काळ आवश्यक आहे। त्या बाबतीमध्ये प्रशासनानं योग्य ती पावलं उचलावी, सरकारशी त्या पद्धतीनं प्रशासनानं बोलावं। मी स्वतः त्या परिसरामध्ये उद्या 200 पाण्याच्या टाक्यांचं वाटप आम्ही वाड्या वस्तीवरती करतोय की जेणेकरून तिथल्या वस्तीवरच्या लोकांना तिथं पाणी काही काळापुरतं साठवून ठेवता येईल। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे अधिकृत पत्रक काढलंय की जत तालुक्यात विशेषतः पशुधन संकटात नाही किंवा बघा तशी परिस्थिती नाही। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कोणत्या बेसवरती हे स्टेटमेंट केलं हे मला माहीत नाही, परंतु तिथं आता चाऱ्याची खूप अडचण आहे आणि प्रशासनानं तात्काळ या सगळ्या विषयावरती काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। मुळात त्या भागात पहिल्यापासून दुष्काळ असल्यामुळं तिथला शेतकरी हा प्रचंड काबाड कष्ट करणार आहे। ऊसतोड मजुरांची संख्या जवळपास 35,000 ऊसतोड मजूर हे फक्त जिथं आता दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्या भागातून ऊसतोडीसाठी जातात। अशी भयानक परिस्थिती आहे। एखादं जनावर घेतलं तर ते टिकेल की नाही टिकेल अशी परिस्थिती निर्माण झाली। तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करावी। पण प्रशासनच सरकारचं दिशाभूल करत आहे असं नाही, असं जर होत असेल तर ते चुकीचं आहे। आता माझ्या तालुक्यात पण आता सगळीकडे पाणी आहे, पण 2-4 गावं असेल की तिथं आता पिण्याला पण पाणी नाही, तिथं टँकर चालू आहे। काही गावांची परिस्थिती प्रचंड बिकट आहे। मग मंगळवेढ्यातली काही गावं असतील त्याचा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे तिकडचं प्रशासन बघेल, पण आपल्या जिल्ह्यामध्ये जत पूर्व भागामधली परिस्थिती खूप भयानक आहे। उद्या परत मी आणि तिकडे दौऱ्यावरती चाललो आहे, मी तुम्हाला तिथली परिस्थिती तुमच्या निदर्शनास आणून देतो। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्यानं घोटाळे बाहेर येत आहेत। सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध झालं पाहिजे किंवा सरकारच्या काही सुविधा आहेत, सरकारचे काही अनुदान आहेत ते सहजरित्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत। परंतु सांगली जिल्हा बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत। मी स्वतः विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। 88ची चौकशी सुरू आहे आणि आता 19/4/2024चं पत्र आहे सहकार आयुक्तांचं आणि डॉक्टर प्रिया दळणर यांची नेमणूक केलेली आहे की जवळपास 50 कोटी रुपये जो काही फ्रॉड झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं। आता तर शाखांच्यामधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे। फक्त 6 शाखांची माहिती समोर आलेली आहे। जवळपास 219 शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। जर 6 शाखांमध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सहकार आयुक्त असतील, सहकार मंत्री असतील यांच्याकडं अशी मागणी करतोय
की आता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी तुम्ही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून करताय. अरे हे कुंपणच शेत खातं आहे. वरिष्ठ पदाधिकारी, बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक हे घोटाळा करतायत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता अधिकारी घोटाळा करायला लागलेले आहेत, कर्मचारी घोटाळा करायला लागलेले आहेत. आणि मग तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात काही उपयोग नाही. तर सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची चौकशी नीटपणे झाली पाहिजे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत. तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासक या बँकेवरती यावा अशी मागणी मी माननीय सहकार मंत्री महोदयांच्यावर करतोय. खरं तर त्यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे. नाहीतर कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बँक आहे, मग ते काय म्हणतील असल्या कुठल्याही भानगडीत न पडता त्यांनी तात्काळ या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची जबाबदारी खरं यामध्ये आहे, कारण हे सरकारी अनुदान आहे जे दुष्काळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळतं, जे अवकाळीचं अनुदान मिळतंय, विम्याचं अनुदान मिळतंय. तर हा सरकारी पैसा आहे आणि तो बँकेमध्ये होता. एक तर तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे होता, जर शेतकरी तिथं आले नसतील तर तो सरकारकडे परत जायला पाहिजे होता. परंतु वर्षानुवर्षे हे पैसे त्या खात्यावरती पडून राहत आहेत आणि त्याच्याकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर ही गंभीर बाब आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या अधिकारामध्ये या सगळ्या विषयाची चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांशी बोललं पाहिजे. ही मागणी माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आहे. घोटाळा होण्याचं कारण काय आहे? 15-15, 20-20 वर्ष तेच अधिकारी त्याच टेबलला आहेत. हे संचालकांचे जवळचे नातेवाईक आहेत, चेअरमनच्या जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. ज्या अधिकाऱ्यांना, ज्या कर्मचाऱ्यांना 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांच्या सरसकट बदल्या झाल्या पाहिजेत आणि त्या तात्काळ जिल्हा बँकेच्या माध्यमातून कराव्यात अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.